सांगण्याचं तात्पर्य हे प्रियकराचं घर आहे, चर्च प्रियकराचं घर आहे. आमेन. खरं जोपर्यंत तो म्हणतो मी येत नाही ना, जसं तो म्हटलं नाही का त्या चांगल्या शमरोनानं, त्या काय केलं, त्याला उचललं आणि जो पडलेला होता यरुशलेम सोडलेला त्याला उचललं आणि म्हटलं इथं राहू दे, मी परत आल्यावर, हालेलुया. मी परत आल्यावर. तसं तो परत येणार आहे प्रियकर, पण तोपर्यंत इथं प्रियकराची आठवण काढत राहायचंय या घरामध्ये. इथं मग तुम्ही आराधना करता, वर्शिप करताना तुमच्या प्रियकराची आठवण तुम्ही करता. तिकडं तुमचा प्रियकर तुम्हाला पाहून रडत आहे. हालेलुया. तुमचा प्रियकर पण तुम्हाला पाहून रडतो. अजून एक गोष्ट मला सांगू का, ज्यावेळेस या प्रियकराला या मंडळीमधला एक सभासद, एक व्यक्ती मंदिराच्या बाहेर असतो ना, त्यास तो प्रियकर म्हणतो. तुम्हाला समजणार नाही तसं, तो मंडळीचं अंग आहे. म्हणजे एक व्यक्ती, जसं मी गेल्या आठवड्यामध्ये ऐकलं होतं, तो प्रत्येक जण शरीराचा अवयव आहे. समजा एखादा व्यक्ती चर्चच्या बाहेर आहे, तर त्या प्रियसीची, त्याची जी प्रियसी आहे तिची त्याची करंगळी असेल, कदाचित त्याचं नख असेल, त्या प्रियसीचं नख असेल, कदाचित डोळा असेल, कदाचित हात असेल, कदाचित पाय असेल. आणि समजा या मंडळीमध्ये तो जो प्रियकर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये बसलेला आहे, तो म्हणतो मी सगळं खंडणी भरून दिलेलं आहे. तुझा हात सुरक्षित राहावा. हात म्हणजे तो अवयव आहे, तो अवयव आहे. तुम्ही कदाचित हात असाल, कदाचित डोळा असाल, कदाचित केस असाल, कदाचित नख असाल. तुम्ही प्रत्येक जण या मंडळी म्हणजे ख्रिस्ताची जी वधू आहे त्या वधूचं तुम्ही अवयव आहात. आता प्रियकरानं खंडणी भरली. काय खंडणी भरली? हाताबद्दल हात, डोळ्याबद्दल डोळा. म्हणजे मी डोळा आहे तर माझ्याबद्दल त्यानं आपला डोळा दिला, रक्त, आणि तो रडला असं लिहिलंय. त्याच्या अंगातनं रक्त वाहिलं असं लिहिलेलं आहे. त्याच्या कुशीमध्ये भाला भुसकला असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. खंडणी त्यानं भरलेली, रक्त त्याच्यातनं काढलेलं आहे. या प्रियकराचं वैशिष्ट्य काय माहितीये का? त्यानं प्रत्येक अवयवासाठी रक्त सांडलं. प्रत्येक ठिकाणातनं रक्त निघालं. काय सांगायचं त्याला माहिती का? या प्रियकराचं वैशिष्ट्य, तुम्ही जर ती त्याच्या वधूपैकी, त्याच्या प्रियसीपैकी तुम्ही आहात, तर तुमच्यासाठी त्यानं रक्त सांडलं. प्रत्येक जागा